सुरतमध्ये आम्ही ओन मॅन्युफॅक्चरर्स आहोत। आम्ही साड्या, ड्रेस, कुर्ती, मटेरियल्स, लेडीज अंडरगार्मेंट्स, ब्लाउज, पेटिकोट ह्या सगळ्या वस्तू आम्ही मॅन्युफॅक्चर करतो। मेन आमचा पर्पस असा आहे की जे घरी बसलेल्या गृहिणी आहेत त्यांनी आपला बिझनेस न्यू स्टार्ट करावा, स्वतःहून काहीतरी न्यू वस्तू करावं। याच्या जर कॅटलॉगची गोष्ट करूया तर कॅटलॉग मध्येही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला पॅटर्न्स यामध्ये मिळतील। नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी चौहान। आज मी तुम्हाला सांगणार आहे आमच्याकडे मीन्स अजमेरा फॅशन। आम्ही सुरतमध्ये स्थित आहोत। सुरतमध्ये जसे की तुम्हाला माहिती आहे की सुरत हा साडींचा हब मानला जातो। हब नंतरची गोष्ट केली, हब म्हणजे सुरतमध्ये साडी मॅन्युफॅक्चर होता। मॅन्युफॅक्चरिंग नंतरची गोष्ट केली तर सेलिंग पर्पस म्हणा, जर का तुम्हाला तुमचा कोणता न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुम्ही स्वतःचा बिझनेस शॉपहून म्हणा किंवा आपण घरून काहीतरी थोडंफार इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हो मित्रांनो, खरंच मी तुम्हाला सांगणार आहे, आम्ही सुरतमध्ये स्थित आहोत। सुरतमध्ये आम्ही ओन मॅन्युफॅक्चरर्स आहोत। आम्ही साड्या, ड्रेस, कुर्ती, मटेरियल्स, लेडीज अंडरगार्मेंट्स, ब्लाउज, पेटिकोट ह्या सगळ्या वस्तू आम्ही मॅन्युफॅक्चर करतो। लेडीज वेअरच्या जेवढ्याही जे गृहिणींच्या लेडीज मुलीच्या घालण्याच्या ज्या वस्तू असतात, वस्त्र, कपडे, ते आम्ही मॅन्युफॅक्चर करतो। तर मित्रांनो, आज मी पर्टिक्युलर तुम्हाला सिल्क साडीमध्ये जे आमच्याजवळ कलेक्शन आहे त्यातले काही सॅम्पल दाखवणार आहे। आम्ही होलसेल बिझनेस करतो, आम्ही होलसेलर आहेत, तर होलसेल हिशोबाने आम्ही वस्तू सेलिंग करतो। आमच्याजवळ मेन आमचा पर्पस असा आहे की जे घरी बसलेल्या गृहिणी आहेत त्यांनी आपला बिझनेस न्यू स्टार्ट करावा, स्वतःहून काहीतरी न्यू वस्तू करावं। तुम्ही घरी बसलेले आहात, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा टॅलेंट आहे, तुम्ही चांगलं बोलू शकतात, तुमच्यात कन्व्हिन्सिंग पॉवर ज्याला म्हणतात, कन्व्हिन्सिंग पॉवर तुमचा चांगला आहे, तर तुमच्याने हा बिझनेस खूप चांगला होऊ शकतो। जसे की आता तुम्हाला माहित आहे, कोविड सिच्युएशनमुळे आपण बाहेर नाही जाऊ शकत, गेट टुगेदर नाही होऊ शकत, 4 लोक मिळू नाही शकत। त्या हिशोबाने जर तुम्ही हा बिझनेस घरून कराल, आता ऑनलाईन पण रिसेलिंग चालू आहे, तर आम्ही हा बिझनेस आमच्या ऑनलाईन पण सेलिंग करतो। तुम्हाला जर ह्या वस्तू ऑनलाईन हव्या असतील, कोणत्या वस्तू, साडी, कुर्ती, ड्रेस, मटेरियल, लेडीज अंडरगार्मेंट्स, ब्लाउज, पेटिकोट आणि मेन्सवेअरच्याही आयटम्स। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओची गोष्ट केली म्हणजे की आज मी तुम्हाला पर्टिक्युलर सिल्क ज्या साडीचा कलेक्शन आहे तो दाखवणार आहे। ओके, तर मित्रांनो, माझ्याकडे ही पहिली साडी आहे। ही प्रॉपर सिल्क बेसवर आहे, ज्याला बटर सिल्क म्हणतात। सिल्कचाही मित्रांनो खूप सगळे प्रकार असतात, त्या प्रकारामधून हा जो प्रकार आहे हा बटर सिल्कचा प्रकार आहे। तुम्ही ज्या प्रकारे याला पाहत आहात, काही अशा प्रकारचा या साडीचा लुक असतो। हा जो लुक आहे हा पल्लू पॅटर्न आहे। पल्लूमध्ये तुम्हाला या प्रकाराचा वर्क तुम्ही पाहतायत, अशा प्रकारची यामध्ये डिझाईन केलेली आहे। लहान लहान बाटिक प्रिंटिंग ज्याला म्हणतात, ती सुद्धा यामध्ये मेंटेन केलेली आहे। जर आपण याची बॉर्डरची गोष्ट करूया तर बॉर्डरमध्ये जी गोल्डन बॉर्डर असते, गोल्डन जरी ज्याला म्हणतात, गोल्डन जरीचं वर्क इथे केलेलं आहे। गोल्डन जरी नंतर जर आपण याच्या मेन पल्लू नंतरचा जो भाग असतो, पाटलीचा भाग तुम्हाला काही अशा प्रकाराचा मिळेल। काही जर का आपण याचा मेन जो पल्लूचा भाग असतो, साडीचा जो मेन पल्लूचा भाग असतो, हा तो रिच पल्लूचा भाग आहे मित्रांनो। याच्यानंतर तुम्हाला इथे गोल्डन जरीचं वर्क आहे आणि ही लहान लहान जी प्रिंटिंग आहे, ती प्रिंटिंग ही इथे चांगली मेंटेन केलेली आहे। जर मित्रांनो आपण याच्या ब्लाउजची गोष्ट करूया तर यामध्ये तुम्हाला रनिंग ब्लाउज मिळेल। आणि जर आपण याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट करू, साडी नेसल्यानंतर किंवा कस्टमरला आपण विकू तेव्हा आपल्याला कशा प्रकारे कस्टमरला दाखवायचं, तर काही अशा प्रकारे याचा लुक मिळेल।
ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं वर्क मिळेल, प्रॉपर तुम्हाला रिच पल्लू सोबतची ही साडी मिळेल. ओके, तर मित्रांनो हा वस्तू जे आहे तुम्हाला तुम्ही न्यू आपला बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात, जसे गृहिणी आहेत ते घरी बसून त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे, किंवा कोणत्याही प्रकारचे तुम्ही शॉपहून आपला बिझनेस स्टार्ट करत आहात, तुम्ही घरून बिझनेस स्टार्ट करत आहात, तुम्हाला काहीतरी न्यू करायचं आहे, तर तुम्ही ह्या वस्तू मेंटेन करू शकता तुमच्यासोबत. तुम्हाला याच्या जर कॅटलॉगची गोष्ट करूया तर कॅटलॉगमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला पॅटर्न्स यामध्ये मिळतील. पॅटर्न्सची गोष्ट करू तर नेक्स्ट साडी माझ्याजवळ जी आहे ही आपल्याला खादी कॉटन बेसवर आहे. खादी कॉटन बेसवर आपल्याला याच्यामध्ये जरीचं वर्क केलेलं आहे. खादी कॉटन प्लस जरी. जरी हा धागा असतो, जरीचा धागा आणि कॉटनचा धागा या दोन धाग्यांनी ही साडी बनवली गेली आहे. कोणत्याही प्रकारच्या या साडीवर कलरचा उपयोग नाही केला गेला आहे. तर जर ह्या साडीची आपण गोष्ट करूया तर अशा प्रकारची तुम्हाला यामध्ये फ्लावर जे म्हणतात, लीफ प्रिंटिंग जे म्हणतात, ती लीफ प्रिंटिंग मिळेल. जरीचं असं छान असं वर्क मिळेल आणि याचे तुम्हाला कॅटलॉगमध्ये 6 प्रकारचे वेगवेगळे कलर मिळतील. जर या साडीचा ओव्हरऑल लुकची गोष्ट करूया तर अशा प्रकारे काही या साडीचा लुक मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला रिच पल्लू सोबत त्याच्या पॅनलमध्ये साडीचे जे पॅनल असतं त्या साडीच्या पॅनलमध्ये याचा मेन जो फोकस असतो तो ठेवला गेला आहे. आणि मित्रांनो जर आपण याच्या बाहीची गोष्ट केली, म्हणजे ब्लाऊज पीसची गोष्ट केली, तर तेही यामध्ये रनिंग मिळेल. कोणत्यामध्ये कॉन्ट्रास्ट असतं, कोणत्यामध्ये रनिंग असतं, डिपेंड करतं कशा प्रकारचा कॅटलॉग आहे आणि कशा प्रकारची वस्तू त्यावर सूट होत आहे. ओके, आणि मित्रांनो जर तुम्हाला याचे पॅटर्न्स हवे असतील किंवा तुम्हाला या वस्तू चेक करायची असेल, याची प्राइस वगैरे तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की कोणत्या प्रकारची या वस्तूची प्राइस आहे, कशा प्रकारे ही वस्तू तुम्ही मिळवू शकतात, कशा प्रकारे तुम्ही या वस्तू सेल करू शकतात, तुम्हाला या वस्तूची प्रॉपर गायडन्स हवी जर असेल ना, तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा कॉल किंवा मेसेज करा. तर आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील की तुम्ही कशा प्रकारे ह्या वस्तू मिळवू शकतात, म्हणजे कोणत्या प्रकारे ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात, किंवा तुम्हाला जर आमच्या इथे सुरतमध्ये एकदा व्हिजिट करायचं असेल, मी तर म्हणते एकदा आमच्याकडे या, व्हिजिट करा. कपडा कोणत्या प्रकाराचा आहे, कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग मिळतील, कोणत्या प्रकारचे कलर डिझाईन त्यामध्ये तुम्हाला मिळतील, हे तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला कळेल की कशा प्रकारे वस्तू आम्ही मेंटेन केलेली आहे आणि कशा प्रकारे तुम्हीही मेंटेन करू शकतात. आमच्याकडे सिल्क साडीमध्ये 140 रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे. हा मित्रांनो 140 रुपयापासून होलसेल भाव सांगत आहे. रिटेलवर तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्या वस्तू कशा प्रकारे तुम्ही सेल करतायत. आता जर का मी सांगू तर नॉर्थ इंडिया साईड आहे. नॉर्थ इंडिया म्हणजे आपलं अपर साईड ऑफ द इंडिया. नॉर्थ इंडिया साईडमध्ये ह्या वस्तूंना काही वेगळं नाव दिले जातं. साऊथ इंडियामध्ये या वस्तूला पट्टू साडी जसं म्हणतात, आपल्या महाराष्ट्र भागाकडे याला पैठणी म्हणतात, काठपदरची साडी म्हणतात. साडी सेम असतो, धागा सिल्कचा, त्यावर जरीचं वर्क, गोल्डन असो का सिल्वर असो, पण त्याला नाव वेगळे दिलेलं आहे, वस्तू सेम आहे. हा, कलरचा फरक पडू शकतो, डार्क लाईटचं शेड असतं, जशा प्रकारे कस्टमर असतात त्या प्रकारे वस्तूचा शेड असतो. आता ही वस्तू आहे ही आपल्याला प्युअर कॉटन बेसवर मिळत आहे. कॉटन बेस म्हणजे आता कॉटनचा कपडा खूप जास्त ट्रेंडी आहे, हमेशापासून होता, आताही आहे आणि पुढेही राहणार. कॉटनचा कपडा हमेशा कस्टमरला अट्रॅक्ट करतो, कारण की तो एक कम्फर्टचा कपडा असतो, तो एक वेगळाच कम्फर्ट देतो. त्यामुळे कॉटन हा जास्त पसंत केलेला कपडा म्हणू शकतो. धागा असतो कॉटनचा, तो जास्त पसंत केलेला आपण म्हणू शकतो. आता जर आपण या पर्टिक्युलर पाहिलं तर आपल्याला ऑरेंज कलरची साडी मिळत आहे. त्याचा हा पल्लू आहे, टोटल रिच पल्लू यामध्ये तुम्हाला मिळत आहे. त्यामध्ये फ्लावरची आपल्याला बारीक जरी केलेली आहे. जर तुम्हाला मित्रांनो पाहाल तर बारीक फ्लावरची जरी नंतर जर मी तुम्हाला याच्या काटची गोष्ट केली, ही बघा, याच्या जो म्हणतो ना आपण काठची गोष्ट केली तर काठवर तुम्हाला 3 ते 4 रंगांचं बारीक असं एकदम बारीक वर्क केलेलं आहे, जे साडीला एकदम त्याचा लुक एकदम उघडून काढतं असं म्हणू शकतो. ओके मित्रांनो, तर याच्यावर आपल्याला पिंक कलरची बॉर्डर आहे, ब्लू कलरचं, त्याच्यामध्ये ही बारीक जरीचं वर्क,
ग्रीन कलरचे फ्लावर्स, ब्लू कलरचे फ्लावर्स, बारीक बारीक बुट्टा वर्क ज्याला म्हणतो. युजली या वस्तूंना गुजरातमध्ये बुट्टा म्हणतात, राजस्थानमध्ये बुट्टा म्हणतात, गोटा म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी याचे नाव वेगळे पण वस्तू तर सेमच असते. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या वस्तू तुम्हीही तुमच्या जवळ मेंटेन करू शकतात. न्यू बिझनेस आपण स्टार्ट करू इच्छित आहोत तर न्यू बिझनेसच्या अकॉर्डिंग प्रोडक्ट नॉलेज हेही इम्पॉर्टंट असतं. प्रोडक्ट नॉलेज नंतरची गोष्ट केली की कशा प्रकारे कस्टमरलाही कन्व्हिन्स करायचं, ही वस्तू पण इम्पॉर्टंट असते. ही वस्तू इम्पॉर्टंट असल्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये किती सगळे कलर व्हेरायटी मेंटेन करत आहोत. कलर व्हेरायटी म्हणजे जर तुम्ही पर्सनली कोणती वस्तू घेण्यासाठी गेले, पर्टिक्युलर तुम्ही कोणती साडी किंवा ड्रेस घ्यायला गेले, तर तुम्ही कोणती वस्तू पाहाल, त्यामध्ये किती कलर्स आहेत, त्यामध्ये किती डिझाईन आहेत, ह्या 2-4 वस्तू तुम्ही चेक कराल, राईट. त्याच हिशोबाने मित्रांनो यातही असंच असतं. तुम्ही आमच्याकडे या, एकदा चेक करा आमच्याकडे किती डिझाईन्स आहेत, याची किती व्हेरायटी आहेत. पर्टिक्युलर तुम्हाला 5-7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी सगळे डिझाईन्स नाही दाखवू शकत, पॉसिबल नाही आहे ना मित्रांनो. तर तुम्ही काय करू शकतात, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर एकदा कॉल किंवा मेसेज करा. आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील. अटेंड केल्यानंतर तुम्ही त्यांना तुमचे जेही काही क्वेश्चन्स आहेत, प्राइस रिलेटेड, कलर डिझाईन रिलेटेड, किती आमच्याजवळ पॅटर्न्स आहेत त्याच्या रिलेटेड, तर ते सगळे वस्तू तुम्हाला ते अटेंड करतील. तुमचे जेही काही कन्फ्युजन आहे तेही ते दूर करतील. आता पर्टिक्युलर आपण या साडीची गोष्ट करूया. याचा हा प्रॉपर रिच पल्लू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बारीक गोल्डन जरीचं वर्क केलेलं आहे. गोल्डन जरी नंतर जर का आपण याच्या प्रॉपर लुकची गोष्ट करूया तर काही आपल्याला हा बारीक असा कॉटन सिल्क म्हणतात त्याला, कॉटन सिल्कचा कपडा मिळत आहे. जर तुम्ही नीट पाहाल मित्रांनो तर बारीक असं यावर वर्क केलेलं आहे कॉटन सिल्कचं आणि जरीचं. ऑरेंज कलर मध्ये हे तुम्हाला मिळत आहे आणि त्याच्यावर ब्राऊन कलरचा रिच पल्लूचा वर्क केला आहे. जर मित्रांनो याच्या आपण बॉर्डरची गोष्ट केली, त्यामध्ये ही बारीक चेक्स आणि बारीक चेक्सचे तुम्हाला यामध्ये वर्क मिळतं आहे. अशा प्रकारे छान अशी साडी आहे. याचा कॅटलॉग जर तुम्हाला हवा असेल तर एकदा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा, तेही तुम्हाला अवेलेबल होईल. तुम्हाला ही साडी आहे जी पैठणी साडी म्हणतो आणि युजली याला महाराष्ट्रात पैठणी साडी म्हणतात, जी जरीची असते. जरीची साडी म्हणतात, पैठणी साडी म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला गोल्डन जरी केलेली गोल्डन जरीचं बारीक असं काम केलेलं असतं. जर मित्रांनो या साडीची पर्टिक्युलर गोष्ट करूया तर यामध्ये तुम्हाला बारीक असं हा जो आहे त्याचा रिच पल्लू आहे. जर तुम्ही याला पाहाल तर यामध्ये तुम्हाला बारीक असं फ्लावर आणि ज्याला म्हणतात मोरची डिझाईन म्हणतात, आणि मोरची डिझाईन नंतर आपण याला जी पेशवाई साडी म्हणतो, पुण्या भागाकडे युजली पेशवाई साडी करून ही वस्तू जास्त चालत असते, तर ही त्या प्रकारची पेशवाई साडी म्हणून त्यामध्ये पेशवाई वर्क केलेला आहे. जर याची आपण मित्रांनो ओव्हरऑल बॉडीची गोष्ट करूया, पल्लू नंतरची साडीची बॉडीची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे साडीची बॉडी मिळेल. बॉडी नंतर जर आपण याच्या काठची गोष्ट करूया, जे आपण याचा खालचा भाग म्हणतो साडीचा, मिरीचा भाग ज्याला म्हणतात, मिरीच्या भागाची गोष्ट केली तर काही अशा प्रकारचं तुम्हाला गोल्डन जरी म्हणतात. गोल्डन जरीचं वर्क मिळेल आणि विविंगचं वर्क मिळेल. विविंग वर्क कोणाला म्हणतात मित्रांनो, यामध्ये कोणत्याही प्रकाराचा तुम्हाला कलर जो आहे तो ऍड नाही केलेला आहे. जेही कलर तुम्हाला यामध्ये दिसत आहेत ते सगळ्या धाग्यांनी केलेला आहे. धागे म्हणतात, जरीचा धागा असो, कॉटनचा धागा असो, सिल्कचा धागा असो, ह्या सगळ्या वस्तू धाग्यांनी बनवल्या आहेत. विविंगचा यामध्ये बारीक असं काम केलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला आमच्याविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल, आम्ही कोणत्या वस्तू ठेवतो, कशा प्रकारे आमचं वर्क चालू असतं, आम्ही कशा प्रकारे तुम्हाला म्हणजे आमचे कस्टमर्स कशा प्रकारे आम्ही तुम्हाला वस्तू मेंटेन करतो, ट्रान्सपोर्ट म्हणजे की तुम्ही ऑनलाईन वस्तू ऑर्डर कराल तर ही वस्तू तुम्हाला कशा प्रकारे मिळेल, तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करू शकतात, वेगवेगळे याचे कलर डिझाईन पॅटर्न्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या सगळ्या वस्तू मिळवू शकतात, आमच्याशी बात करू शकतात, कशा प्रकारे तुम्ही आपला बिझनेस न्यू स्टार्ट करू शकतात, तर ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स सोबत तुम्हाला या वस्तू मिळतील.
चला मित्रांनो, जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.